असल्या कडकडत्या उन्हात आम्ही चाललेलो आंबेवाडीला चाललेलो सलमानदाच्या सासरवाडीला, कारण की आपल्याला तिथनं जेवणाचं आमंत्रण आलं, नवीन लग्न झालं म्हणून. मग आता आम्ही जेवायला चाललोय म्हटल्यावर गाडी पण नाराज व्हायला नको म्हटलं, पहिला तुला पण जेवण घालतो बाई म्हटलं, मग पुढे जाऊया, पण काही विषय नाही, चिडू नकोस म्हटलं. दोघं जर पण गाडीवर बसलेला, ह्याला पहिला जेवण घातला, पोट भरले. मग तेवढ्यात पोचलो की आम्ही आंबेवाडीला. सना म्हटली काय तर खायला घ्या, पाहुण्याच्या घराला चालले, तसं जायचं नसतं. ठीक आहे बाई म्हटलं, तुला काय घ्यायचं ते घे, चल. आणि घरात येऊन बघतो तर काय, आमचं बिल्ली मॅव बसली की गरगरी तिथं फॅनच्या वाऱ्याला झोपले. पाहुणं आल्यात, काय आले लक्ष नाही, काय नाही, त्याच्या तंदरीतच होतं, एकदम कडक म्हणजे चिल माराल. तर काय विषय, मांजराला बघत म्हणजे पाहुण्याला लावली जेवणाचं नियोजन. जेवण बघून सणाला म्हटलं मला काय थांबायचं नाही, आता मी तर देतो दणका उडवून, तू बस बाई म्हटलं, मी पहिला जेवतो. सणा म्हटली नको थांबा, मी पण चालू करतो. आणि सणा पण चालू केली, मी पण चालू केलो, पोट भरून जेवलो. जेवून झालं, सणाला म्हटलं चल बाई आता आपण आपल्या उपरीच्या परतीचा रस्ता धरूया. आणि हेच बघा ते पर्यायची बघू पुत्र, आम्ही कवा जुना बुधवार तालीमपाशी आलो माहितच नाही. आणि ह्या तालमीशी आपलं एक नाळ वेगळं जुडलेला. आणि सगळी माहिती देत मी आणि माझी बायको मस्तपैकी कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. सिप्यारपाशी आलो. आणि सिप्यारपाशी असं कधीच झालं नाही की सिप्यारपाशी आलो आणि ह्या गाड्यावर आम्ही लिंबू सरबत पिलोच नाही. इथं आमची बायको लिंबू सरबत पिल्याशिवाय पुढेच गाडी घेऊ देत नाही. आणि नवऱ्यानं हाटो नाही पुरवायचं तर कोण पुरणार, पी म्हणलं काय प्यायचं ते हाय की, टेन्शन घेऊन नकोस. आणि लिंबू सोडा पिऊन झालं आणि मस्तपैकी चला म्हटलं आता आपल्या घरला जाऊया. आणि वातावरणाचा विषय हार्ड झालता, पावसाळा चालू झालता, बारीक वारे आलतं, लय भारी वाटालतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जाताना तुमच्या भावाला फॉलो करा, तेवढं विसरू नका. यूट्यूबला बघत असलं तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.